ठाणे मीरा भाईंदरला जोडणाऱ्या मेट्रो 10 मार्गिकेला राज्य सरकारची मंजुरी। 9 किलोमीटरच्या उन्नत मार्गिकेसाठी 8,535 कोटींचा खर्च मंजूर। गायमुक्त फाउंटन हॉटेल दरम्यान घोडबंदर मार्गाचे 5.4 किलोमीटरपर्यंत रुंदीकरण देखील केले जाणार। पुढील महिन्यापासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार। रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला MMRTची मंजुरी। 1 सप्टेंबर 2024 पासून मुंबईमध्ये MMR रिजनमध्ये भाडेवाढ। रिक्षाचं भाडं 1 तर टॅक्सीचं भाडं 2 रुपयांनी वाढणार असल्याची देखील माहिती समोर। KDMC हद्दीबाहेरील जुन्या मृतांचं नाव आडनाव बदलून बनावट मृत्यू दाखले दिल्याचा आरोप, तर भाजप नगरसेवक ॲडव्होकेट मंदार टावरे यांचा हा आरोप। पंचनामा करणारी टीम आणि संबंधित डॉक्टरांची सखोल चौकशी करण्याची देखील दिली माहिती। महालक्ष्मी या ठिकाणच्या पालिकेच्या भूखंड SRAला कसा दिला? मुंबई उच्च न्यायालयानं महापालिका आणि SRA कडून स्पष्टीकरण या संदर्भात मागितलं। नियम डावलून जमिनीचा वापर करणं अत्यंत चिंताजनक, न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठानं हे म्हटलं। कुर्ल्यामध्ये JCB उचलताना MMRDAची क्रेन कोसळून अपघात झाला। अपघातामध्ये 8 ते 10 जण जखमी झाले। क्रेन OH लाईनवरती कोसळली अशी देखील माहिती समोर। कल्याण डोंबिवलीमध्ये मोटरसायकल पुढे घेण्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण। आईच्या मदतीला धावलेल्या मुलीला देखील चापटांनी मारल्याची तक्रार। खडकपाडा पोलिसात दोघांवर BNS कलमान्वये गुन्हा देखील दाखल। दहिसरमध्ये गांजा शेतीचा पर्दाफाश करणाऱ्या अल्पवयीन मुलाचा महिलेवरती चाकू हल्ला। गणपत पाटील नगरमध्ये सुमन ठाकूर यांच्यावर चाकू हल्ला। व्हिडिओच्या आधारे आता अल्पवयीन आरोपीचा शोध घेणं सुरू। नवी मुंबईमधील गहाण ठेवलेल्या औद्योगिक मालमत्तेच्या कथित घोटाळा प्रकरणी आता औद्योगिक मालमत्तेच्या 218 कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून हा गुन्हा देखील दाखल। स्थानकातील बंद एस्केलेटर 2 मिनिटांमध्ये सुरू होणार। बिघाडाचा कालावधी कमी करण्यासाठी रेल्वेकडून नवी यंत्रणा, तर या एस्केलेटरसाठी वॉरंटीनंतर किमान 15 वर्षांची देखभाल बंधनकारक करण्यात आली। आणि यानंतर पुणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या। भोर शहराला भाटघर धरणातून वाढीव पाणी याशिवाय भुयारी गटाराला देखील निधी द्या। आमदार शंकर मांडेकर यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी। दोन्ही योजनांना तातडीने मंजुरी देण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। पुण्यात भाजप नगरसेवक किरण दगडे यांचे पालिका अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप। बिल्डरच्या फायद्यासाठी नाल्यावरती रस्ता करून दिला जात नाही असा देखील दावा। एका पत्राच्या कारवाईसाठी 100 जवान पोलीस अधिकारी कर्मचारी आणल्याचा आरोप करत दगडेंचा प्रशासनाला हा सवाल। पुण्यात जवळपास 90 लाख वाहनं रस्त्यावरती, मात्र वाहनांच्या तुलनेमध्ये फक्त 1100 वाहतूक पोलीस कर्मचारी, 100 वॉर्डन तैनात। अन्य शहरांच्या तुलनेमध्ये मनुष्यबळ कमी, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती। पुण्यातील खड्ड्यांच्या प्रश्नावरती आता सत्ताधारी देखील आक्रमक। प्रशासनाकडे किती पाठपुरावा करायचा असा सवाल करत स्थायी समिती अध्यक्षांचा थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा। म्हाळुंगीमध्ये खड्ड्यांमुळे 11 वर्ष मुलाचा जीव गेला, त्यानंतर प्रशासनाला आली जाग।